आणि समोर असेल तो सौरभ पाटील असेल. चला मॅच सुरू करा ना दादा, 10 वाजून गेले. चला, जतीन पाटील आणि जयेश पाटील चामिंद्रा यांच्याकडून सौरभ साठी शुभेच्छा येतात. त्यांचं देखील करूया खूप साऱ्या स्वागत आपण या स्पर्धेमध्ये. पहिल्याच बॉलवर ड्राईव्ह केलाय आणि पहिल्या चेंडूवरती पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. आय थिंक नो नाहीये का? चला, पहिल्याच बॉलवर आली आहे सिंगल. राउंड द विकेट. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता. थोडस खाली राहणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. चौथा सामना तुम्ही पाहतायत आजच्या या रजनीमधील. एकूण 13 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. राउंड द विकेट. स्वीप. कडक कडक शॉट, चौकार. जबरदस्त जबरदस्त स्वीप पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती आलाय दणदणीत चौकार. या वेळेला चेंडूला येऊ दिलंय. एकदा मिळाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. सौरभ मयूरच्या सोबतीनं. सौरभ या वर्षामध्ये चांगल्या फॉर्मात देखील ग्रामीण क्रिकेट खेळताना आपण त्याला बघतोय आणि आज गावच्या प्रीमियर लीग मध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील चांगला फॉर्म पाहायला मिळतोय. दुसरा चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. दणदणीत बॉल सीमा पार. करतोय 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा काही मार्गच आहे आणि सौरभनं 4 बॉल मध्ये 11 बनवलेले आहेत. आयकॉन खेळाडू देखील आहे. आपण जर विचार केला जिनल 11चा, यावेळेचा चेंडू आपण बघतोय हलक्या हाताने ड्राईव्ह करण्यात आला. फक्त एकच धाव. पहिल्या षटकाचा केस संपला आणि 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सेकंड ओव्हर प्रल्हाद. रिव्हर्स स्वीप. प्रल्हादच्या अगेन्स्ट पहिलाच फटका अगदी रिव्हर्स स्वीपचा बघायला मिळतोय सौरभ पाटीलचा. त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या चांगल्या वेगानं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला थोडासा बॅकफुटला गेला. ओ, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. काय फिल्डिंग आहे, वा. एकच धाव. चला, यानंतर जय हनुमान ए विरुद्ध जय हनुमान बी. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल जय हनुमान ए विरुद्ध जय हनुमान बी. कॅप्टन रेडी राहा. हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली आहे. डिक्लेअर झोन कडे बॉल येतोय. एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट. जय हनुमान ए आणि बी दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं. यानंतरची लढत 5वी लढत ती असेल.
यावेळेला हलक्या हातानं फक्त टॅप केलाय, बॉलला पाठवलाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याच्यावरती सिंगलच आलेली आहे. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 17वर 17 रन्स. 18 धावा आहेत, माफ करा. या 17 आहेत. कट करायचं होतं आणि आता दुसरा धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झाला. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. ओ माय गॉड. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 20 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस. अजूनही प्रल्हादच्या ओव्हर मधील एक बॉल बाकी आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल मयूर. त्याची बॅटिंग चांगली बघायला मिळते मयूरची. प्रल्हाद तयार. राऊंड द विकेट. सोडून दिल्या बॉल. लेगस्टम्पच्या दिशेनं होता. जास्त वळून घेतलाच नाहीये चेंडूनं आणि आलाय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा यावेळेला हलक्या हातानं फ्लिक केलाय. मनगडी फटका बघायला मिळतो आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव आणि याचबरोबर 2 ओव्हरचा केस संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. एकही गडी न गमावता टीम जिनल 11ची चांगली स्थिती आपल्याला बघायला मिळते या मॅच मध्ये. खांडवल प्रीमियर लीग सीझन 3 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत KPLच्या आणि जबरदस्त असा क्रीडा सोहळा, क्रीडा महोत्सव या खांडवल गावामध्ये भरलेला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. राजाला रिव्हर्स स्वीपचा फटका आणि बाउंड्रीच्या बाहेर बॉल. चौकार. फुल टॉस होता. टाकला. ओह, इथे वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि नो बॉल. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धोंडू स्पोर्ट्स संघ वन्स अगेन नो. पुन्हा नो बॉल त्या ठिकाणी आलेला आहे. आता फुल टॉस होता परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त. दुसरा धावेचा प्रयत्न. धावबाची संधी. ओव्हर थ्रो. बॅकअपला देखील फिल्डर येतात. तिसरा धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय आणि इथे 3 की 4 धावा. ठोको डीजे. ठिकाणी मिळाल्यात आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली. ती धावफलकावरती 34 धावा. इतका वेगानं थ्रो केला होता की योगी सर तो स्टंप मैदानाच्या बाहेर उडाला असता. एवढा ताकदीनं थ्रो आला होता आणि धावफलक प्रचंड वेगानं पुढे जात आहे. 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 34 रन्स. 4 ओव्हरचा केस संपलाय. 34 धावा धावफलकावरती. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. कव्हरच्या दिशेने बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धाव्याने स्कोर पुढे जाताना समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला जात होता. राज आता कमबॅक करतोय. डॉट बॉल आलाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 2 नो बॉल आलेत. 35 रन्स. 35 धावा धावफलकावरती. चांगली टोटल उभारली गेलेली आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका पुन्हा एकदा
पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 3 ओव्हरचा केस संपला. 12च्या गतीनं 36 धावा. जबरदस्त टोटल आपल्याला जिनल 11 संघासाठी बघायला मिळते. चांगली बॅटिंग केली आहे. प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आल्या अंतिम ओव्हर मध्ये जितेश. 36. जितेशचा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता आणि वाईड बॉलनं सुरुवात केलेल्या. सौरभ आहे स्ट्रायकिंग एंडला. ओ यावेळेला ताकदवर फटका. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. पुन्हा स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण. आणखी एक चौकार. या ठिकाणी बघायला मिळतात. सौरभ पाटीलला तर धूम धडाकाच लावला. की बॅटिंग पाहायला मिळाली आज. पुन्हा फुल टॉस. आता क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर परंतु त्यांना धडकला चेंडू आणि तो सीमारेषेच्या बाहेर जाऊन देखील धडकला. लागोपाठचा तिसरा चौकार. 49 धावा. हायस्ट टोटल, हायस्ट टीम टोटल आणि सौरभ वैयक्तिक 34 वर बॅटिंग करतोय. जितेश. ओ आता स्लो वन. इथे देखील फार वेगानं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा बॉल आलाय डॉट. रिव्हर्सचा फटका. फिल्डरला शोधलं त्या ठिकाणी. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 51-50 आकडा देखील पार केलाय जिनल 11 संघानं. शेवटचा एक बॉल. चला जय हनुमान ए आणि बी दोन्ही कॅप्टन या. स्वीप. फाईन स्वीप. चौकार. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जय हनुमान ए आणि जय हनुमान बी. छापाचा कॉल. काटा आलेला आहे. जय हनुमान ए संघानं टॉस जिंकलाय. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण पुन्हा मंचावरती बसावं. टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक आहे ना. येस. जय हनुमान ए संघानं पहिली मॅच देखील जिंकलेली आहे आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये टॉस सुद्धा आपण जिंकलेला आहे. काय निर्णय. बॅटिंग. शुभेच्छा असेल तुम्हाला. तुम्ही पहिलाच सामना खेळतात. बॅटिंग करणार होता की फिल्डिंग. बॅटिंगच करणार होतो. आता फिल्डिंग करायची. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. 30 ते 35 पर्यंत. चला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असेल आणि जरूर नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकले जय हनुमान ए संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यस फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे टीम जय हनुमान कांडवल बी ला. तर जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मधून थेट कॉम बॉक्स मध्ये. ऐकूया योगी सरांचा आवाज. चला स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या मात्र आज जिनल 11 संघाच्या नावावरती आपण पाहत आहोत. तब्बल 55 आणि सर्वात मोठी पार्टनरशिप सौरभ पाटील आणि मयूरची आपण पाहिली. सौरभच्या बॅटमधून 36 रन्स आणि मयूरने त्याला चांगली साथ दिली. त्याच्या बॅटमधून निघाला 10 धावा. आता 56 धावांचा पाठला करण्यासाठी सलामी जोडी
पहिलाच बॉल अगदी ऑन साईडला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी लॉंग ऑन कडे, एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल आणि षटकाला सुरुवात करते स्वतः कॅप्टन स्वप्नील आपण पाहत आहोत. या सत्रामध्ये झिनल 11 संघाची बांधणी चांगल्या प्रमाणात आपण पाहत आहोत. हो, अजून एक चांगला फटका अगदी ऑन साईडला मात्र 2 क्षेत्ररक्षक होते आणि दोघांना भेदून चेंडू मात्र बाउंड्रीच्या पलीकडे चाललाय. फुलटॉस मध्ये हा स्वीप आणि हा पहिला चौकार येतो बॅटरच्या बॅटमधून. उमेश आणि प्रल्हादची जोडी. अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर पहिल्या ठिकाणी बाहेरच्या दिशेने निघत असताना पहिला निर्धाव चेंडू मात्र स्वप्नीलच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय. एखादा हायलाइट प्रमाणे मात्र खेळावं लागेल आज धोंडू स्पोर्ट संघाच्या फलंदाजांना. हो, फटका कडक पाहायला मिळतो आणि 2 पायांच्या मधून फरार, मिस वर्ल्डिंग हा दुसरा चौकार. नऊ धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मात्र सुरू आहे. स्वप्नीलच्या अगेन्स्ट चांगल्या प्रमाणात धावा येत आहेत. ओ, पुन्हा ऑनसाईडला स्वीप केलाय आणि चिन्ह बॉर्डर लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. वाह, तुम्ही 55 मारले, आम्ही 56 मारण्याचा प्रयत्न करू असे सांगत असताना उमेशजी पाटील यांचा संघ सध्या आपण पाहत आहोत. उमेश जोशी यांचा संघ धोंडू स्पोर्ट. सुरुवात चांगल्या प्रमाणे आपण म्हणू शकतो. जी सुरुवातीची त्यांना गरज होती ती सुरुवात दोघांनी प्राप्त करून दिली. हो, आणि इकडे काय झालं, चुकीचा चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा. अजून एक धाव मात्र या ठिकाणी 8 केली जाणार. 14 धावा फलकावरती. इकडे मात्र अगदी समजदारी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर या ठिकाणी संपन्न होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस विदाउट लॉस 15 धावा स्वप्नीलने मात्र इथे खर्च केल्या आणि येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही पाहिलं तरी इथून 41 धाबींची गरज आहे. आज मॅचेस पाहायला मिळते तर पांटप. यानंतर पुढील सामना जय हनुमान ए विपक्ष जय हनुमान ब. त्यानंतर नंदा 11 संघ मात्र फाईट करेल नायरा 11 या संघाच्या विरोधात आणि तो सामना असेल बी गटामधील. सोमनाथच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, लेजेंड आहेत खांडवलचे. हो, क्लीन बॉल, ज्यासाठी मात्र सोमनाथकडे चेंडू सोपवला आणि खऱ्या अर्थाने ज्या ब्रेक थ्रोची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रो दिलाय सोमनाथनं आपल्या संघाला. फलंदाज बाद. प्रल्हादची विकेट्स. प्रल्हाद बाद होण्यापूर्वी 7 चेंडूचा त्यांनी मात्र सामना केला आणि 13 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले, परंतु जास्त वेळ तो खेळपट्टीवरती टिकू शकला नाहीये. न्यू बॅटर जितेश जोशी आलाय आणि जितेशला जबाबदारीने खेळावा लागेल. हो, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला संत गतीने क्षेत्रशी चेंडू घाली मात्र एक्झॅक्टली चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. जल्लोष पाहायला मिळतो या संपूर्ण खेळाडूंमध्ये, कारण खांडवलकरांचा हा उत्सव सुद्धा आपण अनुभवतोय. KPL खांडवल प्रीमियर लीग 2 दिवस रात्रीचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. ओहो, नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती पंजा. वा, उमेशचा कडक शॉट. याच फटक्यांची गरज आणि तो फटका मात्र संघाचे पुरस्कर्ते स्वतः मात्र पाहायला मिळतात उमेश जोशी आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार चौकार आणि या 5 धाब्यांच्या अनुषंगाने 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा फटका, कॉटन बॉल. वा, सेलिब्रेशन पहा. गोलंदाज सोमनाथचा पाहायला मिळतोय दुसरी सफलता त्याच्या खात्यामध्ये आणि धोंडू स्पोर्ट संघाला लागणारा हा फार मोठा धक्का. न्यू बॅटर कुंदन आलाय, संघाचे या कॅप्टन आहेत आणि आज कॅप्टन नॉक इनिंग त्याला मात्र खेळावे लागेल. 21 ला 2 सध्या मात्र या ठिकाणी धक्के लागलेले आहेत. जितेश आणि कुंदनची जोडी आपण पाहतोय आणि प्रॉपरली रेग्युलर क्रिकेट दोघेही चांगल्या प्रमाणे खेळतायत आणि आज मात्र धोंडू स्पोर्ट संघासाठी चांगलं खेळावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, यस, फिंगर अप आणि फलंदाज कुंदन बॅक टू द डगआउट.
ओहो पुल्लर लेंथ होता, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु समोर सौरभ पाटील आहे. आज सौरभ पाटील जिथे हात लावतो तिथे सोनं तयार करतोय, कारण बॅटिंग सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे केली आणि ते मात्र फोल्डिंग मध्ये सुद्धा मात्र चांगलं योगदान देतोय. 22 धावा, शेवटचा बॉल अजून शिल्लक. काही गोलंदाजी पाहिली या षटकामध्ये सोमनाथच्या वतीनं. हो जागेवरती टॅप केलाय, परंतु पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. वापसी लाजवाब पाहिली, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 15 स्वप्नीलने खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये सोमनाथचा आपण विचार केला तर 3 सफलता आणि फक्त या ठिकाणी 8 रन्स त्याने खर्च केल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये पाहिलं तर विजयासाठी 33 धाब्यांची गरज. दरम्यान जांभूळपाड्याची माजी सरपंच हरिभक्त पारायण तुकारामजी फिरांगणे यांच्याकडे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि पाहुण्यांचं स्वागत चौकाराने केलाय. वाकला सगळ चौकार बाजी तेज जोशीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. वा इकडे आता मात्र बॅटरचा नखरा पाहायला मिळतोय आणि याच फटक्यांसाठी आता मात्र पाहू शकतो की नेहमीच आपण जितेशला ओळखतो आणि या खऱ्या अर्थाने त्याची तो प्रचिती मैदानाच्या आतमध्ये देत असताना सामना अगदी क्लोज जाणार आहे, त्यात काही शंका नाहीये. ज्याप्रमाणे मयूरचं स्वागत केलंय चौकारानं. अजून एक हाफ ट्रॅकर लेंथ होती, कव्हरला केल्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, धुरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी आकाशने मात्र ती धाव इथे मात्र नाकारली, कारण डेंजर रेंजकडे त्याला यायचं होतं. दुहेरीमध्ये आय थिंक धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु तो धोका टल्ला असं म्हणावं लागेल. आणि तरी मात्र पुन्हा मात्र या ठिकाणी वैश्विक जैविक ओ हो सोमनाथ चेंडू शोधतायत आणि तोपर्यंत मात्र इकडे 2 रन्स मात्र शोधल्या गेल्या. आपण अनेक स्पर्धांमध्ये आपण जैविकला 12 म्हणून मात्र 12 मॅन म्हणून पाहायचो, परंतु आज गावकऱ्यांचा उत्सव आहे आणि त्यामध्ये जैविकला सुद्धा मात्र ऐन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. येणारा भविष्य आहे कांडवलकरांचा. इकडे मात्र लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला टर्न हवं तसं प्राप्त झालं नाहीये आणि पंचांनी दंडित केला वाईटच्या स्वरूपात. एक धाव, हो रॉकेट शॉट आणि बॅटर बाद. आणि खऱ्या तर मान्यवर सुद्धा मात्र विनंती असेल की आपण प्रॉपरली या स्पर्धेकडे फोकस करा, कारण कधी तुमच्याकडे चेंडू येईल याची मात्र याचा नेम नाहीये. आणि जैविक आम्हाला विचारतो एक्झॅक्टली अजूनही विजयासाठी या ठिकाणी 25 धाब्यांची गरज आहे. 31 धाव फलक्यावरती. खराब बॉल होता, पुन्हा जैविककडे चेंडू चालला आणि त्याला बीट करून बॉर्डर लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. चला अजूनही मात्र या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये आता विजयासाठी घ्या. सात बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 21 धाब्यांची अजूनही गरज आहे. 35 धाबा फलक्यावरती लागलेल्या आहेत. चला मी विनंती करतोय जी आपली पॉवर लाईन आहे तिकडे मात्र कोणी कुठल्या प्रकारचं मात्र त्याला टचिंग करू नका. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता मात्र विजयासाठी 21 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट. हा चेंडू फार निर्णायक असेल दोंडू स्पोर्ट संघासाठी आणि त्याच्यावरती पाहू शकला ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र 1 धाव जोडली जाणार आहे. 3 षटकाचा खेळ संपन्न आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 20 धाब्यांची गरज. चला 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये 20 धावा इकडे मात्र केल्या जाणार का? न्यू बॅटर राजला आपण पाहत आहोत आणि शेवटचा षटक गोलंदाज सौरभ पाटीलच्या हातामध्ये चेंडू मात्र पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल राजने उडवलाय आणि फेकून दिलाय. बॅटर बाद.
5 बॉलमध्ये लगातार तुम्हाला 5 चौकार मारावे लागतील. हा सामना मात्र जिंकायचा असेल तर न्यू बॅटर संस्कार आलाय. आता त्याच्यावरती कोणते संस्कार केले आहेत ते आता मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतील. 5ही चेंडूवरती 5 चौकार येणार का संस्कारच्या बॅटमधून? ओहो, इकडे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय, परंतु समोर मयूर आहे. मयूरला मात्र बीट करणं फार कठीण कार्य आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते मात्र म्हणू शकतो की या सामन्यावरती पूर्णपणे अमोलजी पाटील यांच्या संघानं पकड निर्माण केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून एक मात्र पाहू शकेल स्लोअर वन कटरचा वापर केला, पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आणि आता मात्र संस्कारने सुद्धा मात्र चेंडूला उचलला, फेकलाय. आय थिंक जितेश मात्र इकडे बाद झालाय. अजून एक डॉट बॉल येणार आणि आता मात्र विजयाकडे पूर्णपणे अग्रक्रमांक करत असताना या ठिकाणी जिनल 11 संघ. पुढचा बॅटर मनोज आलाय. ओहो, फटका चांगला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सोमनाथच्या वतीनं. वा, आज सोमनाथने गोलंदाजी चांगली केली, आज सोमनाथने फिल्डिंग चांगली केली आणि काय जबरदस्त मात्र खेळ राहिलाय. सांघिक कार्य जिनल 11च्या वतीने आपण पाहतोय. हो, स्वतः कॅप्टन 100 मात्र त्या ठिकाणी जिनला फील करतो आणि इथे मात्र हा सामना फिनिश आणि एकतर्फा सामना जिंकलाय मिस्टर माजी सरपंच अमोलजी पाटील यांच्या संघानं, अर्थात जिनल 11 या संघानं. खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टीम धोंडू स्पोर्ट आणि हार्ड लक उमेशजी जोशी. सामनावर पुरस्कार देण्याअगोदर